440 वोल्ट छूने से लगे 440 वोल्ट छूने से छूने से लगे 440 वोल्ट छूने से लगे 440। तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती खूप मोठी सफलता प्राप्त केली यावेळी प्रणय केनी या गोलंदाजानं खूप सुरेख सुरुवात केली। पहिल्या चेंडूवरती राकेश भुईर हा फलंदाज बाद होतोय 0 धावा धावफलकावरती। मात्र इथे नवीन फलंदाज दाखल होते मैदानामध्ये किरण लबडे। प्रणय केनीची प्रशंसा करावी लागेल, चांगली सुरुवात केली प्रणयनं। निर्णायक सामना आणि निर्णायक गोलंदाजी करत असताना मैदानावरती पुन्हा एकदा यावेळी मोठा अपील केला जातोय आणि ते निर्णय खूप अपेक्षित असेल, खूप मोठा अपील। मात्र अपीलामध्ये उत्साह जास्त होता। नक्कीच इथे मात्र चेंडू पायाला अदलून गेलाय, मात्र इथे चेंडू नक्कीच इथे डोक्याला आदललाय। एक धाव इथे पूर्ण केले लेग बायच्या रूपाने, एक धाव आले निवृत्ती केनी या फलंदाजाच्या माध्यमातून। मात्र इथे खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय प्रणय केनीच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर लेग बायच्या मदतीने एक धाव इथे कंप्लीट केले, एक धाव धावफलकावरती। इथे मात्र कट केलाय चेंडूला, एकच धाव, एका धावीपेक्षा इथे काहीच नाही। 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय, 2 धावा धावफलकावरती। राकेश भुईर फलंदाज बाद झाला, त्यानंतर निवृत्ती केनी आणि किरण लबडे यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असेल। त्या जिम्मेदारीनं फलंदाजी करावी लागेल, खूप मोठी धावसंख्या जोडणं खूप गरजेचं असेल, कारण महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, महत्वाची कामगिरी करावी लागेल। तर नक्कीच निवृत्ती केनी या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे। एका पाठोपाठ जर 3 षटकार मारले तर श्याम पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक। तर मात्र इथे निवृत्ती केनीला ती किमिया करावी लागेल, ती फटकेबाजी करावी लागेल। इथे एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न, मात्र इथे सुलभ केनी क्षेत्ररक्षक तैनात होता, एकच धाव कंप्लीट, एका धावीपेक्षा इथे काहीच नाही। एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती, 3 धावा धावफलकावरती। तर नक्कीच निवृत्ती केनीसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल। 3 षटकार मारले तर प्रवीण गोंधळी आणि त्यानंतर श्याम पाटील यांच्याकडून 1000 तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक। हा चेंडू मात्र स्वेर, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, एकूण धावा 4 धावा धावफलकावरती। प्रणय केनी राईट मोर द विकेट, किरण लबडेसाठी हा चेंडू होता। लॉंग ऑरिजिन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सुलभ केनी तिथे तैनात, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। 2 धावा कंप्लीट केल्या आणि दोन्ही संघाला पुढे सरकवले, एकूण धावा धावफलकावरती, एक गडी बाद 6 धावा। त्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो अद्विक किंजल आणि हार्दिक 11 संघ यावेळी मैदानामध्ये खेळ करत असताना तितके ताकदीची गोलंदाजी प्रणय केनी याच्या माध्यमातून संघनायकाची भूमिका निभावत असताना मैदानावरती इथे बिग हिट केलाय, ताकद वापरले, चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये, सीमा पार, दॅट इज अ बिग हिट, षटकार। मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा। थँक्यू डीजे। चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल काल भैरव डेव्हलपर्स 11 संघ आपण जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे। 4 षटकांचा सामना, पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होते। पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर इथे संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती। दुसरं षटक इथे घेऊन येईल गोलंदाज, संघाच्या संघनायकांना जिम्मेदारी दिले गोलंदाज सुलभ वरती। सुलभ केनी हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। कशा प्रकारची गोलंदाजी होईल, एकीकडे जर प्रणयचा विचार केला, राकेश भुईर सारखा फलंदाज बाद केला, त्यानंतर त्यानं आपल्या षटकामध्ये एकूण 12 धावा खर्च केल्या, मात्र इथे सुलभ केनी दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं खूप गरजेचं असेल। ऑन स्ट्राइक वरती निवृत्ती केनी आणि गोलंदाज इथे सुलभ केनी, म्हणजे वडील विपक्ष मुलगा, त्यांचे चिरंजीव गोलंदाजी करतायत, तर वडील इथे खेळण्यासाठी सज्ज असेल। मात्र मुलाच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारचा खेळ करतील
निवृत्ती केनी यावेळी सन्मान दिलाय चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. चांगली सुरुवात केली इथे सुलभ केनी ना. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केलाय. 19 धावा धावफलकावरती 13 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना आपण पाहतोय. प्रणयकिनीच्या अंतिम चेंडूवरती षटकार आल्यानंतर खूप मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मच्छिंद्र भोईर तिथे क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. सुलभ केनी थोडी नाराज असेल कारण उशीर आले फेकी. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मिळाला या चेंडूवरती. दोन्ही संघ पुढे सरकले. 15 धावा धावफलकावरती. किरण लबडे ऑन स्ट्राईक होते असेल. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. सुलभचा चेंडू केवळ स्टेअर केलाय. दिशा दिले, तंत्र वापरला, युक्ती एकत्र केली आणि यावेळी चेंडूला ढकलून दिलाय. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये सीमारेषे बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. थँक्यू. 4 ने संघ जाऊन पोहोचला. 19 धावा. सुलभ केनी 6 फुलटॉस चेंडू होता मात्र तिथे चांगल्या पद्धतीने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता किरण मात्र इथे निर्धाव चेंडू खेळतोय. कोणती धावसंख्या नसेल. मागच्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर हा चेंडू निर्धाव फेकलाय सुलभनं. सुरेख कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय चेंडूवरती. क्षेत्ररक्षक तिथे येईल तोपर्यंत एकच धाव. एकंदरीत विचार केला षटकाचा तर 5 चेंडू समाप्त झालेत. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. खूप चांगला सामना, खूप चांगली फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. निवृत्ती केनी हा फलंदाज निर्धाव चेंडू खेळतोय. कोणती धावसंख्या नसेल. षटक क्रमांक इथे दुसरं सुद्धा समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 20 धावा. डीजे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा धावफलकावरती. प्रति षटक 10 ची सरासरी राखत असताना जरी सरासरी कायम ठेवली या 2 फलंदाजांनी तर एकूण 40 धावा धावफलकावरती म्हणजे सन्मानजनक धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मात्र त्या सरासरीला रोखता येईल का या गोलंदाजांना. प्रीतम केनी 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. संघाच्या संगणकाने 3ऱ्या षटकाची जिम्मेदारी प्रीतम केनी या गोलंदाजावरती दिली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रणयनं 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुलभनं दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. मात्र इथे 3ऱ्या षटकामध्ये प्रीतम केनी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईक वरती असेल किरण लबडे येणाऱ्या चेंडूचा इथे सामना करेल. येणारा चेंडू खेळून काढेल किरण हा फलंदाज. सन्मान दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक दीपेश केनी तिथे येईल. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे एकच धाव. आता मात्र पूर्णपणे रोखून ठेवले या फलंदाजांना. कोणत्या प्रकारचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. एकत्रित विचार केला सुलभ केनीच्या 3ऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी 8 धावा सुलभने खर्च केला. त्यानंतर प्रीतमने देखील चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. मात्र इथे क्रोजलाईन केल्याचा प्रयत्न जरूर सफल होऊन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, एका धावीपेक्षा काहीच नाही. एकेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना 2 फलंदाज. मोठ्या फटक्यांची गरज असेल ती म्हणजेच अद्विक किंजल आणि हार्दिक इलेव्हन संघाला मात्र ते फटके इथे लगावतील का हे 2 फलंदाज. दिशा दिल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. कधी विचार केला 3 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केलेत प्रीतम केनीनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय प्रीतम केनीच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावा ठोकतील निवृत्ती केनी ऑन स्ट्राईकवरती. एक अनुभवी खेळाडू आहे मात्र अनुभवाचा वापर करावा लागेल मैदानामध्ये.
इथे घाई केली किरणनं आणि त्याचा परिणाम किरण लबडे हा फलंदाज इथे बाद होतोय. म्हटलं तर अतिघाई संकटात नाही आणि संकटात जावं लागलं किरण या फलंदाजाला. हा दुसऱ्या गडी बाद झालाय तो म्हणजे हार्दिक किंजल आणि अद्विक इलेव्हन संघाचा एकूण धावसंख्या धावफलकावरती 23. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय इथे किरण लबडे. त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज मुकेश परमार मैदानामध्ये दाखल होतोय. प्रीतम केनीची प्रशंसा करावी लागेल. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा आणि एक सांघिक विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निवृत्ती केनीसाठी हा चेंडू होता मात्र इथे झेल खाली स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला गेलाय आणि इथे निवृत्ती केनी हा फलंदाज बाद होतोय. हा तिसरा गडी बाद होतोय हार्दिक किंजल अद्विक इलेव्हन संघाचा एकूण धावसंख्या 23 वर. निवृत्ती केनी बॅक टू द प्रॅव्हलर. थँक्यू डीजे. सूर्य कमबॅक पाहायला मिळतो प्रीतम केनी. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 2 सफलता 3 धावा खर्च. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. मुकेश साठी हा चेंडू असेल मात्र इथे थोडीशी खराब कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून हा चेंडू ऑफ स्टंप सोडून गेलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावा 24. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या आपण पाहिली. 10च्या सरासरीने धावसंख्या कुठत होते 2 फलंदाज मात्र त्यानंतर प्रीतम केनीनं केलेलं कमबॅक पूर्णपणे रोखून ठेवले फलंदाजांना. यावेळी मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटची किंचित गाडा घेतली मात्र इथे एक धाव कंप्लीट केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची समाप्ती आणि ते संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 25 धावसंख्येवर. गाडी घुंगराची आली थँक्यू डीजे. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 25 धावा. षटक क्रमांक अजूनही 4 म्हणजे अंतिम षटक अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज दीपेश केनी. 4थ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज दीपेशला. अंतिम षटक या षटकामध्ये धावा जमवणं खूप गरजेचं असेल कारण अद्यापर्यंत विचार केला तर 25 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवणं खूप गरजेचं असेल या 2 फलंदाजांना. तर ती किमया करावी लागेल. आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल या सामन्यामध्ये. निर्णायक सामना आहे. महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांपैकी एक संघाला जिंकणं खूप महत्वाचं असेल. दोन्ही संघांपैकी कोणता संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. मात्र यावेळी दीपेशचा पहिला चेंडू होता. ऑफ स्टंप सोडून गेलाय. पंचांचा इशारा ते स्वीर चेंडू 1+1 या 2 धावा. 2 धावांचा खूप मोठा बोनस मिळतोय तो म्हणजेच अद्विक किंजल 11 या संघाला. दोन्ही संघ पुढे सरकलाय. थोडीशी खराब सुरुवात दीपेश केनीच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे स्वीर फेकलाय मात्र आता ऑन स्ट्राईक नृत्य असेल. एक धडाकेबाज फलंदाज धनाजी पाटील. धनाजी पाटील अनुभवाचा वापर करावा लागेल. आपली आक्रमकता दाखवावी लागेल. तर मात्र नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता मात्र इथे चेंडूची पाहणी केली नव्हती. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिर असेल 27 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूची खराब फेकी केल्यानंतर यावेळीचा चेंडू अप्रतिम फेकला दीपेश केनीनं.
धनाजी पाटीलला पूर्णपणे शांत बसवल्या चेंडूवरती. मात्र येणाऱ्या चेंडूचा पुन्हा एकदा सामना करेल. काही चित्र असेल या चेंडूचं. इथे मात्र ताकद कमी वापरले. मच्छिंद्र भुईर तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल सोडला गेलाय. त्याचा परिणाम दुसरी धावेचा इथे प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उशिरा आलेली फेकी त्याचा पूर्णपणे परिणाम भोगत असताना क्षेत्ररक्षण करणारा हा संघ 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवरती. एकूण धावसंख्या 2 पुढे सरकले. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडू अद्यापर्यंत खेळ समाप्त होते. 4 चेंडू अजूनही उर्वरित शिल्लक असतील. दीपेश केनी राऊंड विकेट. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा. मात्र इथे धनाजी पाटील क्लीन बोल्ड दांडी गुल हा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. अद्भुत किंजलन हार्दिक इलेव्हन संघाचा. एकूण धावसंख्या 29 वरती. थँक्यू डीजे. जी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये प्रीतम केनीने केली होती. एकूण आपल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच प्रकारची गोलंदाजी दीपेश. पहिला चेंडू जरूर थोडासा खराब फेकला होता. त्यानंतरचे 3 चेंडू अप्रतिम फेकले. त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली आणि 2 धावा खर्च केल्या. एकूण 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात. एक सफलता प्राप्त. दीपेश केनी हा गोलंदाज. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एकूण धावसंख्या 29 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 6व्या क्रमांकावरती सोपान केनी. संघाचा संघ मालक आणि इथे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये सफल होतोय. क्लीन बोल्ड एका पाठोपाठ दुसरा गडी बाद करतोय दीपेश केनी हा गोलंदाज. तर नक्कीच काहीतरी आगलं वेगळं पारितोषिक मनमोद बल्लोरे जर फलंदाजीसाठी जरी उतरले ना तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक असेल चाचू केनी यांच्याकडून. तर चेंडू शिल्लक असतील 2 आणि यावेळी फलंदाज आले मैदानामध्ये प्रथमेश झांजे. प्रथमेश झांजेसाठी सुद्धा सुवर्ण संधी. विधान केनी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये षटकार जर लगावला तर हे पारितोषिक पटकावता येईल. मात्र दीपेश केनी एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. ते षटकार मारून देईल का प्रथमेश झांजे या फलंदाजाला. अद्यापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली दीपेशनं. मात्र त्या गोलंदाजावरती षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रथमेशनं. मात्र इथे असफल ठरतोय. मागच्या 2 चेंडूवरती 2 सफलता. त्यानंतर हा चेंडू इथे निर्धाव फेकलाय दीपेशनं. खूप सुंदर गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाली. तर यावेळी दीपेशला प्रथमेशला थोडंसं थांबून ठेवलंय. रोखून ठेवलंय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नादामध्ये पुन्हा एकदा सफल. एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळतोय प्रथमेश झांजे. तर एकंदरीत विचार केला षटक क्रमांक 4 सुद्धा समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 29 आणि 30 धावांचं लक्ष असेल. ते म्हणजेच काल भैरव डेव्हलपर्स 11 संघासमोर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. जिगरी दोस्त हाय बिनधास्त एंट्री त्याची जबरदस्त डेरिंग बसतो हाय चिंच पडवाला तोम करवाय ए जिगर बसतो हाय चिंच पडवाला तोम करवाय ए डेरिंग बसतो हाय चिंच पडवाला तोम करवाय ए डेरिंग बसतो हाय चिंच पडवाला तोम करवाय. बड्डे बया ओंकार केणी बंधू लडका सुलभ केणी 42 क्रास कोडावाला देतो शुभेच्छा विपुल केणी.
किती पित्याचा अनमोल रतन हाय चिंच पडवाला तो ओंकार भाई हे डेरिंग वाजतो हाय चिंच पडवाला तो ओंकार भाई हे जिगर वाजतो हाय चिंच पडवाला तो ओंकार भाई हे डेरिंग वाजतो हाय चिंच पडवाला तो ओंकार भाई. नक्की डीजे आणि या स्पर्धेचा मुख्य आयोजक तो हाय ओमकार भाई. तर नक्कीच प्रशंसा करावी लागेल. तर नक्कीच ओमकार केनी असेल, त्यानंतर त्याचे सहकारी मित्र विलास भगत, त्यानंतर दिनेश केनी. खूप मोठी मेहनत या 3 आयोजकांनी घेतली. 1 ते 1.5 महिना आयोजक या स्पर्धेसाठी मेहनत घेत होते आणि त्यानंतर ही स्पर्धा सफल कशी होईल याच्याकडे जास्त लक्ष आमच्या आयोजक वर्गाचं. खूप मोठी मेहनत आणि त्या मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलंय. आयोजकांचं देखील आम्ही आभार करू तितके कमी असतील. सुंदर आयोजन आयोजकाच्या माध्यमातून. तरी ते दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 29 धावा कुठल्यानंतर 30 धावांचं लक्ष श्री कालभैरव डेव्हलपर्स 11 संघासमोर. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये तर ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. चेंडूची तपासणी करत असताना दीपेश केनी आणि अच्युत मुंडकर असे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. 30 धावांचं छोटंसं लक्ष, मात्र ते लक्ष्याला कशा प्रकारे पूर्ण करतील, का ते लक्ष्याला पूर्ण करू देतील का हे गोलंदाज, या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला ते चित्र पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना असेल, महत्वाचा सामना. मात्र या 2 संघांपैकी कोणता संघ जिंकेल, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, हे पाहण्याकरता आपण मैदानामध्ये बोलूया. त्यांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल, गेम ऑन. 30 धावांचं लक्ष अच्युत साठी हा पहिला चेंडू. मुकेश परमार गोलंदाज. आपण पाहतोय पहिला चेंडू फेकला होता, अप्रतिम चेंडूची फेकी केली होती मुकेश परमारनं. सुरेख कामगिरी, सुरेख सुरुवात त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे निर्धाव फेकण्यामध्ये यश प्राप्त करतोय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकणं, जास्तीत जास्त विकेट घेणं खूप गरजेचं असेल, ते म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, तर ती गरज भागवावी लागेल गोलंदाजांना. यावेळीचा चेंडू त्याच प्रकारचा चेंडू होता, मात्र हा चेंडू ऑफस्टंप सोडून गेला. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत, हा चेंडू स्वेर. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर हा चेंडू स्वेर फेकलाय. 1 चेंडूची समाप्ती, अवतर धावसंख्येमध्ये वाढ, एकूण धावा धाव फलकावरती 31 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. ते म्हणजेच श्री कालभैरव डेव्हलपर्स 11 संघाला मुकेश परमार महत्वाचा गोलंदाज आणि त्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये अच्युत मुंडकर मात्र यावेळी थोडासा चुकतोय, फसतोय. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. पहिला चेंडू निर्धाव केला, त्यानंतर अवांतर धावसंख्येनं 1 धाव आपण पाहिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू, म्हणजे अद्यापर्यंत 2 चेंडू निर्धाव खेळतोय. तर नक्कीच यावेळेला चेंडू केवळ दिशा दिली आहे. गॅप सिलेक्शन, चेंडू गेलाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये, सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दिलं जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी. थँक्यू डीजे. तर नक्कीच जो मैदानावरती फलंदाज खेळतो त्याचं नाव सिद्धार्थ मुंडकर. त्याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू मध्ये लगातार 3 षटकार मारले तर प्रथमेश मुंडकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. मात्र इथे प्रयत्न केला होता, परंतु यष्टीरक्षकानं चुकी केली, त्याचा परिणाम इथे 1 धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवरती. मागच्या चेंडूवरती चौकार आणि ही 1 धाव आणि 1 धाव अवांतरच्या रूपाने आपण पाहिली होती. 6 धावा धाव फलकावरती मुकेश परमार हा गोलंदाज पहिलं षटक फेकतोय. एकत्रित विचार केला तर 4 चेंडू फेकलेत या गोलंदाजानं. फुलटा चेंडू होता, मोठा फटका मारच्या नांदामध्ये, मात्र इथे मोहम्मद बल्लोरे चेंडू मागे धावतोय, पलतोय, तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. थँक्यू. इथे आमच्या मान्यवराचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आदरणीय कमलाकरजी गोंधली साहेब, आपणास विनंती असेल आपण या मंचावरती
आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपेश केनीनं लगावलेला हा चौकार पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या चौकाराच्या मदतीनं दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. आता मात्र झेलावेत मोहम्मद बोलर, झेल काली चुकी नाहीये, अप्रतिम झेल पकडला गेलाय. पहिला गडी बाद करतोय मुकेश परमार. हा गोलंदाज दीपेश केनी बॅक टू द प्रॅव्हलिन. हा पहिला गडी बाद होतोय काल भैरव डेव्हलपर्स 11 संघाचा. एकूण धावसंख्या 10 वरती. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे मायन का नाम मेरे देवीन का नाम, मेरे मायन का नाम मेरे देवीन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा. तर नक्कीच इथे षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. 30 धावांचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी उतरलेला हा संघ. तर एकीकडे गोलंदाजीचा विचार केला तर मुकेशनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला. दीपेश सारखा फलंदाज बाद देखील केलाय. तर नक्कीच आमच्यापर्यंत सूचना आल्या. तनिष अँड जिया 11 संघ तुमच्यासाठी तुमची बस पार्किंग मध्ये लागले. तर खेळाडू वर्ग आपण बस मध्ये बसायचं. जास्त बिल घेऊ नका. दुसऱ्या षटकाला ते सुरुवात होईल. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी बाद झालाय. दीपेश केनी नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्रणय केनी संघाचा संघनायक आहे. मात्र इथे कल्ट केलं चेंडूला. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये सोपान केनी तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र सोपाननी चुकी केली. संघाचा संघ मालक आहे, चुकी केली आणि त्याचा परिणाम एकूण या चेंडूवरती आलेल्या या 2 धावा. दोन्ही संघ पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ असणं खूप गरजेचं असतं. मात्र ती साथ सोपान केनी यांच्याकडून मिळत नाहीये. ती साथ देणं खूप महत्वाचं असेल कारण लो स्कोरिंग सामना 30 धावांचं केवळ लक्ष्य आहे आणि तुम्ही जर साथ दिली नाही तर गोलंदाज काय करतील. किरण लबडे यावेळीच राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील दुसरा चेंडू फेकेल प्रीतम केनी. साठी हा चेंडू लॉप केलाय. चेंडूला ताकद कमी वापरले परंतु चेंडू इथे जातोय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमा पार. चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज किरण लबडे मात्र प्रणय केनी चांगली फलंदाजी करतोय. एक रोज लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे चेंडूची पाहणी केली नव्हती. सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. असफल ठरलाय निर्धाव चेंडूची ते सांगता. या षटकाचा विचार केला 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. किरण लबडे दुसरे षटक फेकतोय मात्र ते जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं असेल किरणसाठी आणि आपल्या संघासाठी मात्र कामगिरी करावी लागेल. क्षेत्ररक्षक चेंडू मागे मुकेश परमार. एकच धाव एका धावीपेक्षा काहीच नाही. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना एकूण धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे चेंडू 14 आणि 13 धावांची गरज असेल. 14 चेंडू 13 धावांची गरज. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. किरण लबडे राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. खराब कामगिरी किरण या गोलंदाजाकडून. चुकीची गोलंदाजी. एकतर धावसंख्या कमी आणि त्याच्यामध्ये स्वेर चेंडू फेकणं खूप चुकीची कामगिरी. पुन्हा एकदा आचूसाठी हा पुढचा चेंडू असेल. बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील इशारा येतोय. अच्युत मुंडकर हा फलंदाज इथे बाद. फलंदाज इथे बाद होतोय. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावरती 18. समीकरण येणारे चेंडू असतील 13 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज. तर नक्कीच आमच्या मंचावरती आदरणीय विवेकजी केनी साहेब यांचा देखील इथं आगमन. त्यांचं देखील आम्ही
स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच आमचे सिनियर समालोचक देखील आहेत, त्यांचा देखील आवाज आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल उद्या किंवा परवा 2 दिवसांमध्ये त्यांचा देखील आवाज आम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे सन्मान दिलाय सुलभ किनीनं, मात्र तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं चुकीचं झालं, आउटफील्ड थोडीशी खराब आणि मोहम्मद वल्लरे घसरले. तरी ते षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 20 धावा, समीकरण येणारे चेंडू असतील 12 आणि 10 धावांची अजूनही गरज. तत्पूर्वी विनंती असेल खलिवली 11 संघाचा संघनायक अर्जुन परदेशी, आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ आणि तुमचा संघ यांच्यामध्ये आजच्या दिवसातील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर अर्जुन परदेशी या आपण अजूनही 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये काय होणार, कोण जिंकणार, तर जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण करणारा संघ, प्लीज. वेळ फार कमी, अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. आता आपण जर विचार केला तर 5:20 झाले आहेत, तर वेळ फार कमी आपल्याकडे. विजय पाटील तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, निर्णायक षटक असेल, निर्णायक गोलंदाजी करावी लागेल. शोएब अख्तर स्टाईलनं गोलंदाजी करता येते, मात्र ती त्या प्रकारची देखील गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, सफलता प्राप्त करावी लागतील. निर्णायक षटक मात्र सुरेख सुरुवात देखील केली नाही. विजय पाटील या गोलंदाजांना पहिला चेंडू फेकला होता प्रणीसाठी. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर 20 धावा धावफलकावरती. येणारं समीकरण, येणारे चेंडू 11 आणि 10 धावांची गरज. जसे चेंडूंची फेकी केली जाईल तस तसं समीकरणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल. इथले एका धावेने समाधान मानले, संघ पुढे सरकला. 21 धावा, समीकरण पाहायला मिळतोय. आणि आमचे गुणलेखक उमेशजी भोईर अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. या स्पर्धेमधील हा 100वा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गुणलेखनाची भूमिका त्यांच्या माध्यमातून रायगडमधील सर्वोत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं, आणि ती ओळख इथे दाखवत असताना सुलभ साडिया चेंडू टॅप केला. चेंडूला लॉंग रिजन मध्ये राकेश भोईर तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, जर आपण एकेरी दुरी धावसंख्येने जरी आपल्या संघाला पुढे नेलं तर सहजपणे आपण विजय प्राप्त करू शकतो. आणि त्याच प्रकारची रणनीती मैदानामध्ये ठेवले आणि त्याच प्रकारे फलंदाजी करत असताना मैदानावर केवळ सन्मान देत आहेत चेंडूला. एकेरी दुरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत आहेत. इथे बिग हिट केलाय, खराब चेंडूवरती प्रति हल्ला केला प्रणय किनीनं. चेंडूला धुडकावून दिलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. या 6 धावा आल्या आणि सान संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या साने पुढे सरकले 28 धावा. समीकरण असेल 7 चेंडू आणि केवळ 2 धाव्यांची गरज. म्हणजे एकतर्फी सामना या फटक्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. आपली आक्रमकता दाखवत असताना प्रणय केनी हा फलंदाज. विजय पाटीलच्या 5व्या चेंडूवरती हा प्रतिहल्ला चढवला प्रणय केनीनं आणि षटकार दाखवला. 7 चेंडू 2 धाव्यांची गरज. सन्मान दिलाय यावेळी या चेंडूला डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकच धाव. एकने संघ पुढे सरकला. 29 धावा. समीकरण असेल 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. जर 1 चेंडू 6 धाव्यांची गरज असती तर काहीतरी सामन्यामध्ये आपल्याला मजा आली असती, परंतु 7 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. क्रिकेटमध्ये तसं देखील झालेलं आहे. 7 चेंडू मध्ये 1-1 धाव आलेली नाहीये, परंतु या मैदानावरती या सामन्यामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ते मॅजिक आपल्याला पाहायला मिळेल का? तसे जादूई गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. प्रत्येक चेंडू निर्धाव फेकावा लागेल, परंतु ते किमिया करेल का कोण? असा गोलंदाज निवडावा लागेल संघाच्या संघनायकाला आणि त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही, सर्व गोष्टी शक्य आहेत. परंतु ती गोष्ट शक्य होईल का? मोहम्मद बलरे मेडनवर फेकला तर पारितोषिक बोलण्याच्या आत धावसंख्या कंप्लीट केली. खूप मोठा पारितोषिक लागणार होता, परंतु इथे एक धाव कंप्लीट आणि संघ विजय होतोय. तो म्हणजेच श्री कालभैरव डेव्हलपर्स 11 संघ आज सामना विजय होतोय. तर या दोन्ही संघाचे संघनायक प्रणय गिने आपण यायचे टॉस साठी. अर्जुन परदेशी ते उपस्थित आहेत.
तर या तर नक्कीच आजच्या दिवसातील अंतिम लढत असेल. एका बाजूला खलिबली 11 संघ आणि त्यांच्या विरुद्ध असेल श्री कालभैरव डेव्हलपर्स 11 संघ. दोन्ही संघाच्या संघनायक उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विवेकजी किनी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे.